जय हिंद मित्रांनो, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामधून पोलीस भरतीचे फॉर्म भरून झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 12 लाखापर्यंत फॉर्म आलेले आहेत। आता मुलांचा प्रश्न राहिलेला आहे की सर आता फॉर्म भरून झालेत, सर्व काही झालेलं आहे, आता ग्राउंड कधी होईल? सर्व मुलांचा हाच प्रश्न आहे की ग्राउंड कधी होईल। तर ग्राउंडच्या बाबतीत एकंदरीत मी तुम्हाला सांगणार आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहे। आता महानगरपालिकेचं वोटिंग झालेले आहेत, अजून निकाल बाकी आहे। त्यानंतर येणारे तुमची जिल्हा परिषद यांच्या सुद्धा अजून निवडणुका बाकी आहेत। म्हणजे या सर्व निवडणुका झाल्यानंतर एकंदरीत जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे। आता याच्यामध्ये कुठल्याही वेळी काही बदल होऊ शकतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आपले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कशा आहेत, ऐन टायमाला कुठलाही निर्णय कधी पण घेऊ शकतात। त्यामुळे मुलांनी आता फॉर्म भरून झाले आहेत, तर ग्राउंड कधी होईल याचं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्हाला ग्राउंड मध्ये बेटर मार्क कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याचाच विचार ठेवायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुमची तयारी सुद्धा पाहिजे। पण अनेक विद्यार्थी आहेत त्याचा विचार बाजूला सोडतात आणि फक्त ग्राउंड कधी होईल याचा विचार करत बसतात। आणि त्याचबरोबर असे भरपूर विद्यार्थी आहेत जे ग्राउंड ग्राउंडची अगोदर तयारी करूया आणि लेखी परीक्षेची नंतर बघूया असा विचार करत असतात। तर हे मुळीता पूर्णपणे चुकीचं आहे। तुमचा एकदा ग्राउंड झाला की तुम्हाला त्याच्यानंतर जास्त दिवस भेटत नाही। जरी गव्हर्नमेंट म्हणत असेल की संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल, हे जवळपास 3 ते 4 वर्षापासून असंच चालू आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी लेखी परीक्षा घेता येईल, पण हे शक्य होत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे। का शक्य होत नाही? कारण संपूर्ण महाराष्ट्राचे फॉर्म वेगळे आणि एकट्या मुंबईचे फॉर्म वेगळे। आता विचार करा, मुंबईमध्ये नाही म्हणत 2,76,000 फॉर्म आलेले आहेत जवळपास, आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ते एका बाजूला फॉर्म आहेत आणि मुंबईचे एका बाजूला फॉर्म आहेत। प्रत्येक ठिकाणी मग 1 लाखाचा आकडा कोणी पार केलेला नाहीये। जवळपास 70 का 90,000 पर्यंत पुणे सिटीचा फॉर्म आहेत, बाकी इतर जिल्ह्यांमधले फॉर्म कमी आहेत। म्हणजे याच्यावरून अंदाज आपल्याला येईल की इतर जिल्हे वेगळे आणि मुंबई वेगळं। मुंबईचं ग्राउंड कमीत कमी 1 ते 2 महिने चालतात आणि बाकीच्या ठिकाणचे ग्राउंड 8 ते 10 दिवसांमध्ये संपून जातं। लईत लई 15 दिवसापर्यंत संपूर्ण ग्राउंड क्लिअर होतं। लईच काय झालं तर महिनाभर चालतो, पण मुंबईचं ग्राउंड 2 महिने जातं। मग एवढे दिवस इतर जिल्ह्यांमध्ये मुलं वेट करत नाही आणि तिकडचा प्रशासन म्हणजे ते सुद्धा वेट करत नाही। म्हणजेच तुमचं ग्राउंड झाल्याबरोबर 8 ते 10 दिवसामध्ये लेखी परीक्षा सुद्धा असणार। त्या अनुषंगानेच तुम्हाला तयारी करायची आहे। असा विचार डोक्यातून काढून टाका की आता मी फक्त ग्राउंडवरती कॉन्सन्ट्रेशन करतो आणि लेखी परीक्षेचं नंतर बघू, आधी ग्राउंड तर पास होऊ दे। जर तुमचा ग्राउंड चांगला बसत असेल तर तुम्ही सोबत लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे। मित्रांनो, तुमच्याजवळ जास्त दिवस नाहीयेत। खरं सांगायला गेलं तुमच्या हातामध्ये जास्तीत जास्त 3 महिने आहेत आणि या 3 महिन्यामध्येच तुमचं भविष्य हे समजून जाणार आहे किंवा तुमची तयारी कुठपर्यंत झालेली आहे आणि तुम्ही तयारी झाल्यानंतर लागणार की नाही लागणार हे सुद्धा क्लिअर होऊन जाईल। त्यामुळे लक्षात ठेवा, आता वेळ थांबायची किंवा नंतर बघू असं बिलकुल विचार करायचा नाही। आता फक्त तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, ग्राउंड मध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहेत आणि लेखी परीक्षेचं सुद्धा सोबत तयारी करायची आहे। फक्त 3 महिने सगळं विसरून जा। तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एकच काम ठेवा, एक तर अभ्यास आणि दुसरं म्हणजे ग्राउंड। या 2च गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजे। फोकस पूर्ण वेळ पोलीस भरतीवरती करा। बघा मित्रांनो, कॉम्पिटिशन भरपूर आहे। मैदानात काय तुम्ही 10 आणि 100 लोक उतरणार नाहीयेत, तर मैदानात लाखोच्या संख्येने मुलं उतरणार आहेत आणि त्या अनुषंगानेच तुमची तयारी देखील पाहिजे। बाकी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।